दुसऱ्या वर्षाला असताना सदानंदने मनीषासाठी एक भेटवस्तू घेतली होती. ते होतं घड्याळ. खूप महागडं होतं. तिला नक्की शोभेल म्हणून त्याने तिच्या वाढदिवसाकरिता घेतलं. ती कॉलेजला नटून थटून आली. नेहमीसारखीच खूप सुंदर दिसत होती. त्याने बसमध्येच तिला इशारा करून थांबायला सांगितलं. तसं तिनेही मानेने होकार दिला. कॉलेजजवळच्या स्टॉपवर ते दोघे भेटले होते. सकाळची वेळ होती. खूप प्रसन्न वाटत होतं. मनीषा तिथे जाऊन थांबली. त्याची वाट बघत तिला समजलं नव्हतं की सदानंद बसमधून उतरला आणि मध्येच कुठे गायब झाला. ती त्याला इकडे तिकडे शोधते. तो तिच्यासमोर हजर होतो. मनीषा, काय रे सदा, मला वाटलं तू विसरून गेला की काय कॉलेजला निघून. सदानंद, मनू, असं कसा विसरून जाईल मी आज एवढा खास दिवस. हॅपी बर्थडे मनू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो तिला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, ते घड्याळ पॅकिंग केलेलं सगळं आणि तिला आवडणारं गोड चॉकलेट देतो. हे सगळं पाहून ती खूप खुश होते. मनीषा, सदा तू एवढं केलंस माझ्यासाठी. अरे कधी जमवलंस. सदानंद, म्हणून ये, पण तुला खरंच भेटवस्तू आवडली ना? नाहीतर चल माझ्यासोबत, आपण दुसरं घेऊया तुझ्या आवडीचं. तुला आज काय गिफ्ट पाहिजे ते बोल. म्हणून मी देऊ शकतो. मनिता त्याच्या हातात हात घेऊन सांगते. सदा, मला फक्त तुझी साथ पाहिजे बस. दोघांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. मग सदानंद तिला म्हणतो, म्हणून आज तुझा स्पेशल दिवस आहे, असं रडायचं नाही. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. बराच वेळ जातो. कॉलेजचं पहिलं लेक्चर संपून जातं. दोघेही कॉलेजमध्ये पोहोचतात. आज मनीषाला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटत होतं. तिचा वाढदिवस तर नेहमीच यायचा, पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनात आली होती. तो म्हणजे सदानंद. त्यामुळे तिला हा वाढदिवस खूप स्पेशल वाटत होता. स्पेशल प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते जी कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवापाड प्रेम करत असते. सदानंद आणि मनीषा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघेही मनाने खूप जवळ आले होते. दोघांनाही एकमेकांची साथ हवी होती. त्यांना एकमेकांची सोबत हवीशी वाटायची. खूप सवय झाली होती एकमेकांची. प्रेमाचा पाऊस चांगला सुरू होता. कुणालाही आता काहीच कळू द्यायचं नाही असं दोघांनीही ठरवलेलं होतं. पहिल्या भेटीपासून दोघांच्या जीवनात प्रेमाचा बहर यायला लागला होता. दोघांचंही जीवन बदलून गेलं होतं. दोघंही एकमेकांसाठी जगत होते. सदानंद तर मनीषाशिवाय राहूच शकत नव्हता. त्याने मनीषाला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं. दोघांनाही पुढे काय होईल याची कल्पनाच नव्हती. मनीषालाही सदानंदाशिवाय करमत नसे. प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंत एक गोड प्रवास. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय, पण एकच श्वास. दोघांचंही शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं. हे वर्ष दोघांनी खूप आनंदाने मस्त एकांसोबत घालवलं. त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत होते. दोघेही लपून छपून भेटत होते. पण कॉलेजच्या तिकडेच गावात कोणालाही खबर नव्हती. कॉलेजच्या दिवसात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली. ते एकमेकांसोडून राहूच शकत नव्हते. खूप मनापासून प्रेम करत होते. खूप छान दिवस जात होते त्यांचे. सदानंद आणि मनीषा एक दिवस भेटले. तेव्हा मनीषाने त्याला सांगितलं, सदा, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. मला तुझी साथ आयुष्यभर पाहिजे. तेव्हा सदानंदने तिला सांगितले की मनोई, माझंही तुझं खूप प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. पण त्याने तिला आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. तुमची परिस्थिती, कुटुंब आणि सगळ्या गोष्टीत खूप फरक आहे. तर तेव्हा मनीषाने सांगितलं की प्रेम हे परिस्थिती, गरीब, श्रीमंत, रंग, रूप, जात, धर्म याचा विचार करून नाही होत ना. मला फक्त तुझीच साथ पाहिजे. मग कशीही परिस्थिती असो, मी तुझ्यासोबत ॲडजस्ट करेल आणि मी तुझ्यासोबत जास्त आनंदी राहू शकते. मनीषाचं बोलणं आणि तिचे विचार ऐकून सदानंदचं निम्मे टेन्शन कमी झालं होतं. तो म्हणाला, कॉलेज संपल्यावर आपण लग्नाचा विचार करू. मी तुझी साथ द्यायला तयार आहे. आधी मी नोकरी मिळवतो. तेव्हा मनीषा खूप खुश होते. ते दोघेही कॉलेजनंतर पुढील सोबत आयुष्याची स्वप्ने रंगत होते. शेवटचे पेपर सुरू झाले व शेवटचं वर्ष होतं म्हणून दोघेही खूप अभ्यास करत होते. म्हणून दोघांचीही भेटच झाली नव्हती. फक्त रोजना नजर व्हायची, तेवढंच. बाकी रोज त्यांना बोलताही येत नसे. दोघांनाही भेटायचं होतं. तेव्हा मनीषा सदानंदला म्हणाली, तुझी खूप आठवण येते रे. तुला शेवटचा पेपर संपला की त्या दिवशी भेटायचं आहे. नंतर ती मामाच्याकडे जाणार होती. सदानंद तर तिच्यापासून दूर जाण्याची कल्पनाच नाही करू शकत नव्हता. आता कॉलेज संपणार, ती आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून तो मनीषाला चिठ्ठीला उत्तर म्हणून तोही चिठ्ठी लिहितो. त्याच शेवटच्या दिवशी, पेपर संपल्यावर भेटूया असं तोही चिठ्ठीत लिहितो. मनीषाला ती चिठ्ठी देतो. ती पेपर सुटल्यावर घरी जाते. ती नेमकी ती चिठ्ठी वरती ठेवते आणि नेमका तिचा लहान भाऊ राजू ती चिठ्ठी उचलतो आणि बघतो. त्यात सदानंद मुलाचं नाव असतं. भेटूया वगैरे लिहिलं असतं. त्याला मनीषाचा खूप राग येतो. तो त्याच्या मोठ्या भावाला आणि आबासाहेबांना सांगतो. मनीषा खूप लाडकी आणि एकुलती एक, तर तिला दुखावू शकत नव्हते. तेव्हा त्यात तो मुलगा कोण आहे? गावात चौकशी केल्यावर तो आपल्या आईसोबत राहतो. त्यांना कळालं. ते दोघे भाऊ आणि दादासाहेब त्यांच्या घरी रात्रीचं
काही माणसे पाठवतात. गाडीत माणसे जातात. सदानंदच्या घरी जाऊन त्यांना धमकावतात. तो हुशार असतो, सर्वांना माहीत असतो. म्हणून आबासाहेब त्याला, मनीषाचा नाश सोड, नाहीतर तू उद्या तिला भेटला तर बघ, तुला इथेच मारून फेकून देऊ, त्याला धमकी दिली. त्याची आई खूप घाबरते. त्यांना सांगितलं त्याच्या आईला, तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे उद्यापासून थांबू नका. पेपर संपला की मनीषाला न भेटता निघून जायचं, आणि जर तू भेटला तर परिणाम वाईट होतील. सगळं ते समजून निघून गेले. त्या रात्री सदानंदाची आई खूप रडत होती. तिने सदानंदाला समजावलं, हे लोक खूप मोठे आहेत, त्यांना प्रेम वगैरे असलं काही समजत नाही. आपण त्यांच्यापुढे काहीही करू शकत नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड झाली असेल. त्या रात्री तो भूषणकडेही जाऊ शकत नव्हता. आईची त्याला काळजी वाटत होती. तो मनीषापासून उद्यापासून दुरावणार होता म्हणून खूप रडत होता. त्याला खूप त्रास होत होता. त्याला तिचीही काळजी वाटत होती. आज जर भेटलो तर तिचे घरचे मनीषाला त्रास देतील, मारतील, तिचं पुढचं शिक्षण थांबेल, तिचं स्वप्नही अपूर्ण राहील. तिच्या वडिलांना नाही प्रेम मान्य, पण मी मनीषासोबत खोटं नाही बोलू शकत. तिला फक्त एकदा भेटून सगळं सांगायचं, तो ठरवतो. त्या रात्री तो खूप रडतो. आईला उद्या गाव सोडून मामाच्या इकडे मुंबईला जाणार होते. तो रात्री तिच्या इकडे एकदा बेडीला भेटायला जातो, पण व्यर्थ. तिच्या घरच्या इथे खूप लोक होते. त्याला तिला भेटताच आलं नाही. सकाळ झाली. मनीषा आज खूप छान तयारी करून कॉलेजला आलेली होती. ती खूप आनंदात होती. तिला आज पल्लवी खूप चिडवत होती. ती तशी लाजत होती. तिला आज सदाला भरभरून भेटायचं होतं, बोलायचं होतं. त्या दोघीही नेहमीप्रमाणे लवकर आलेल्या होत्या. त्याची वाट बघत होती, पण तो आलाच नाही लवकर. पेपरला जाताना तो तिला दिसला. ती खूप आनंद झाला. तसं त्यानेही तिला एकदा मनभरून बघितलं. मनाने खूप रडला होता. तो आतून पूर्ण तुटलेला होता. दोघेही त्याच्या वर्गात पेपरसाठी निघून गेले. भूषणही त्याची वाट बघून होता, पण भेट झालीच नाही. इकडे मनीषा पेपर सोडत होती. तिला सदाला कधी भेटते असं झालं होतं. हा वेळ लवकर संपण्याची ती वाट बघत होती. मध्येच घड्याळ बघत होती आणि हसत होती. सदानंदाने लवकर कसाबसा पेपर पूर्ण केला. तो आजारी असल्याचं कारण सांगून बाहेर पडला. त्याने दुरून पेपर लपवून फक्त एकदा तिला मनभरून बघितलं आणि तो कॉलेजमधून बाहेर पडला. त्याने बाहेर आल्यावर सगळं मनभरून एकदा बघून घेतलं आणि परत त्याने मागे वळून बघितलं नाही. घरी आल्यावर दोघांनी मायलेकांनी सामान घेतलं आणि रेल्वे स्टेशनकडे निघाले. जाताना एकदा गावाबाहेर पडताना त्यांनी सगळीकडे बघितलं. खूप आठवणी आणि त्यांचं प्रेम सोडून तो आज गाव सोडून कायमचं मुंबईला निघून गेला. त्या दिवशी मनीषाने कॉलेज सुटल्यानंतर सदानंदाची खूप वाट बघितली. तो कॉलेजमधून लवकर निघून गेल्याचं समजलं. ती रडायला लागली त्याच्या काळजीने की त्याला काय झालं. तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. तेव्हा पल्लवीने तिला धीर दिला, सांभाळलं. भूषणने त्याला सगळीकडे शोधलं, पण इतर मित्रही शोधत होते, पण तो कुठेही नाही भेटला. शेवटी मनीषाची हालत बघून भूषण त्या दोघींना त्यांच्या घरी घेऊन गेला. तिथे कुलूप होतं. शेजारच्यांनी सांगितलं ते निघून गेले. कधी कुठे गेले कुणालाही माहीत नाही. तेव्हा मनीषाला धक्काच बसला. भूषणला विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता. तो असा पळून जाऊ शकत नाही. पण कुठे गेला काही कळायला मार्ग नव्हता. त्याला काहीतरी गडबड वाटत होती.